श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। आज आपण या व्हिडिओमध्ये येणाऱ्या स्वामी माऊलींच्या पुण्यतिथी निमित्त संक्षिप्त श्री गुरुचरित्र पारायणाबद्दल माहिती बघणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब तसेच सोबत असलेल्या बेल आयकॉनचे बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आपले जे पण नवे व्हिडिओ बनतील त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल। खूप जणांना इच्छा असते की आपणही श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथांचे पारायण करावे, परंतु पारायण म्हटलं की त्यांच्या मनात एक प्रकारची धास्ती निर्माण होते की या पारायणाचे खूप काही कडक नियम असतात आणि आपल्याकडून या नियमांचे पालन होणार नाही, या भीतीनेच ही त्यांची इच्छा अपूर्ण राहते। त्या तशाच इच्छा सोडून देतात। त्यामुळेच आज या व्हिडिओमध्ये संक्षिप्त श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथांचे पारायण कसे करावे, केव्हा करावे आणि त्याचे नियम काय आहेत हे सविस्तर आपण बघणार आहोत। आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथाचे पारायण तुमच्याकडून साक्षात स्वामी महाराजच करून घेतील। फक्त तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत ऐका। बघा, संक्षिप्त श्री गुरुचरित्र हाही एक अत्यंत पवित्र ग्रंथ आहे। श्री गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो आणि ज्यांना श्री गुरुचरित्र वाचणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी संक्षिप्त श्री गुरुचरित्र हा ग्रंथ आहे। या संक्षिप्त गुरुचरित्रात फक्त 7 अध्याय आहे आणि आपल्याला हे एकाच बैठकीत वाचायचे आहे। जसे की श्री स्वामी समर्थ सारामृत पारायणाचे एका बैठकीत आपण एक पारायण करतो, अगदी त्याच प्रकारे श्री संक्षिप्त गुरुचरित्राचे पारायणही आहे। तुम्ही 1 ते 7 अध्याय एका बैठकीत वाचले तर तुमचे एक पारायण पूर्ण होते। या दिव्य ग्रंथाचे पारायण केल्याने तेच पुण्यफळ प्राप्त होते की जे मोठे श्री गुरुचरित्र पारायण केल्याने होते। त्यामुळे मनात कुठलीही शंका न आणता आपल्या इष्टकामनापूर्तीसाठी तुम्ही हे पारायण करा। हे पारायण जर तुम्ही करणार असाल तर 1, 11, 21, 51, 108 अशा प्रकारे संकल्पयुक्तही करू शकता। हे पारायण करण्यासाठी तुमच्याकडे किमान स्वामी महाराजांचा किंवा दत्तगुरूंचा एक छोटासा फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे। हे पारायण तुम्ही कधीही करू शकता। तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा फक्त एकाच बैठकीत तुम्ही हे पारायण करावे। मग तुम्ही वेळेनुसार सकाळी करा किंवा संध्याकाळी करा, काहीच हरकत नाही। एक तरी पारायण आवर्जून करा। पारायण करण्यासाठी अत्यंत कमी वेळ लागतो। पारायण करण्यापूर्वी सर्वप्रथम संकल्प सोडा की तुम्ही हे पारायण कशासाठी करत आहे, कारण कोणतेही पारायण हे संकल्पाशिवाय करू नये। सर्वप्रथम आपल्याला नित्यसेवा करून घ्यायची आहे। त्यानंतर संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाला फूल अक्षता वाहून धूपदीप दाखवावे व गणपतीचे स्मरण करून स्वामी स्तवन म्हणावे व आपले पारायण सुरू करावे आणि नंतर पोथीला नैवेद्य अर्पण करावा। नैवेद्य जो तुम्ही घरात सर्वांसाठी खाण्यासाठी केलेला आहे तो अर्पण करा। मग तुम्ही खडी साखर, दूध, फळे, दही काहीही अर्पण करू शकता। अगदी साध्या पद्धतीने तुम्हाला जसा जमेल तसे तुम्ही हे पारायण करा। पारायण करताना फक्त शुद्ध भाव महत्त्वाचा आहे। पारायण हे दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यान करू नये, कारण ही वेळ स्वामी महाराजांची, दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते। तुम्ही दिवसातून 3 पारायणही करू शकता। जर तुम्ही नित्यसेवेमध्ये तुम्हाला हे पारायण करायचे असेल तर करू शकता। त्यासाठी तुम्हाला संकल्प करण्याचीही गरज नाही। विश्वास ठेवा,
तुम्ही फक्त स्वामींची जास्तीत जास्त सेवा कशी होईल याकडे भर द्या. एक तुमची जेव्हा वेळ येईल तेव्हा ते सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल जे तुम्हाला हवे आहे. जेव्हा तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र घरी आणाल त्यात अगदी सविस्तर संकल्प कसा करावा यापासून ते पारायणाची सांगता कशी करावी सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि जर हे पारायण ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 3:30 ते 5 दरम्यान केले तर अतिउत्तम, कारण ही वेळ खूप सकारात्मकतेने भरलेली असते. आणि बघा, या पारायणातील अध्याय अगदी लहान लहान आहेत. अगदी अर्धा ते पाऊण तास या पारायणाच्या वाचनाला जातात. पारायण पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे जर तुम्ही 11 पारायणाचा संकल्प केला असेल तर 11व्या दिवशी पारायण वाचल्यानंतर किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी गोडधोड म्हणजे पुरणपोळी किंवा साधी खीर असा महानैवेद्य तुम्ही करून पारायणाची सांगता करू शकता. शक्य झाल्यास या दिवशी अन्नदान करावे. 11 संक्षिप्त गुरुचरित्र प्रत जे कोणी करू शकतील त्यांनाच दान कराव्यात किंवा केंद्रात जाऊन स्वामी भक्तांना 11 पोथी दान द्यावेत. यामुळे स्वामी महाराजांची सेवा प्रसार करण्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. पण जेवढे दिवस तुम्ही पारायण करणार आहात तेवढे दिवस तुम्हाला मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा लागेल. संकल्पयुक्त पारायण चालू असताना ब्रह्मचर्याचे पालन करावे व परान्न टाळावे. अशा पद्धतीने तुम्ही हे पारायण करू शकता. या ग्रंथाचे वाचन करताना थोडे आपल्याला ऐकू येईल इतपत वाचावे. यामुळे आपल्या आजूबाजूला जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते. संकल्पयुक्त पारायण करताना झोपण्यासाठीही एकच सतरंजी वगैरे निवडावी व झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. आपल्याला शक्य होईल तेवढे नियम पाळण्याचा प्रयत्न करावा. खूप काही जास्त नियम नाही आहेत या ग्रंथाच्या पारायणासाठी. त्यामुळे जेवढे आपल्याकडून होईल तेवढे तरी पाळण्याचा प्रयत्न करावा. हा ग्रंथ तुम्हाला केंद्रात धार्मिक वस्तू जेथे असतील तेथे अगदी सहज मिळून जाईल. श्री स्वामी समर्थ.